महानवमीच्या दिवशी नवरात्रीची समाप्ती होत असते आणि यानंतर येतो तो म्हणजे दसरा। काही जणांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट उठवले जातात, तर काही जण हे दसऱ्याच्या दिवशी घट उठवतात। जरी आपण नवमीच्या दिवशी घट उठवले तरी सुद्धा घटाचे विसर्जन हे दसऱ्याच्याच दिवशी केले जाते, कारण घटाचे जे उगवलेले धान आहे तर ते दसऱ्याच्या दिवशी देवांना अर्पण केले जाते। घट हे 12च्या आत उठवले जातात। तसेच आपण योग्य शुभमुहूर्त पाहून त्या शुभमुहूर्तावरती सुद्धा 12च्या आतमध्ये घट उठवू शकतो, परंतु अशुभ काळामध्ये चुकूनही घट उठवू नयेत। दररोजच राहू काळ, यमगंडम काळ, गुलिक काळ हा अशुभ काळ असतो आणि या काळामध्ये आपण जर घट उठवले तर आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळणे कठीण होऊ शकते। म्हणूनच आपल्याला योग्य शुभमुहूर्तावरती घट जे आहेत तर ते उठवायचे आहेत। कोणत्या शुभमुहूर्तावरती आपण घट उठवू शकतो, कोणता अशुभ काळ टाळायचा आहे, इन डिटेल माहितीसाठी खाली दिलेल्या त्रिकोणी प्ले बटनवरती क्लिक करा।